श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आरडी मध्ये. मागच्या एपिसोडला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल खरंच खरंच खूप धन्यवाद. असंच सपोर्ट करत राहा, चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक करत राहा. तर आज आपल्या पॉडकास्टवर आपले गेस्ट आहेत, माझाच मित्र आहेत तुषार पवार. तर आपण बोलूया त्यांच्याशी. नमस्कार तुषार, तुझं स्वागत आहे. थँक्यू. प्रथम तू आमच्या प्रेक्षकांना तुझी ओळख करून दे. निश्चितच. माझं नाव तुषार दत्तात्रय पवार. मी सध्या कोपरखैरणे, नवी मुंबई या ठिकाणी राहतो. मी सध्या एक नामांकित IT कंपनीमध्ये कम्प्युटर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. सॅफ्रॉन म्हणून माझी कंपनी, जी विमानाचे पार्ट्स वगैरे बनवते. तर असं आहे. आणि तुला धार्मिकतेबद्दल म्हणजे काय अनुभव आहे असा? तुमच्या गावची हिस्ट्री म्हणजे मी पण थोडीफार ऐकून आहे की तुमचं हां हां हां. गावचं मंदिर खूप येस असं येस येस हिस्ट्री येस. आहे त्याची भरपूर, खूप मोठी. बरोबर बरोबर. तर माझं गाव पुण्यामध्ये राजगुरुनगर या माझं गाव आहे. म्हणजे तुम्हाला भगतसिंग राजगुरू सुखदेव माहिती असतील तर त्यांच्यापैकी राजगुरूंचं जे जन्मस्थान आहे ते त्यांच्यामधले जे राजगुरू हे आमचं गाव, म्हणजे खेड तालुक्यांना त्याचं नाव पडलेलं आहे राजगुरुनगर. तर तिथे आमचं एक रेटवडी म्हणून गाव आहे. म्हणजे माझ्या गावामध्ये लहानपणापासून मी जसं ऐकतोय तसं एक आमचं रोकडोबा महाराजाचं मंदिर आहे. तर रोकडोबा महाराज म्हणजे काय, तर एक हनुमानाचा अवतार आहे. तर जुन्या काळी असं म्हटलं जायचं, म्हणजे मला अजून मी अजून त्याचा अनुभव स्वतः नाही घेतलेला, कारण की आता काळ बदलला, बऱ्याचशा गोष्टी बदलल्या, नवीन मेडिकल गोष्टी आल्या. पण पुरातन काळी असं म्हटलं जायचं की जर पूर्वी माणसाला साप चावला किंवा एखाद्या विषारी प्राण्याने जर दंश केला तर तिकडे हनुमानाच्या पुढे त्या व्यक्तीला घेऊन जायचे आणि देवळात घंटा वाजवायच्या जोराजोरात. अच्छा. ते जोपर्यंत माणूस त्या घंटा वाजवतोय किंवा ती घंटा देवळासमोर हनुमंतासमोर चालू राहिली तसा हनुमंताला घाम फुटायचा. आणि जसा जसा हनुमंताला घाम फुटेल तसा तसाकडे त्या माणसाचं अंगावरचं विष उतरलं जायचं. अशी पूर्वी आख्यायिका सांगितलं जाते किंवा माझे बाबा किंवा माझे पूर्वज, म्हणजे आमचे जे पूर्वज होते ते त्यांनी माझ्या वडिलांकडून माझ्याकडे, आणि अजूनही गावात गेलं कोणाला विचारा, आमच्या शनिवारी आमच्या गावात एखाद्या जत्रेला गर्दी असते, अशीच गर्दी लोक त्या ठिकाणी करतात, कारण की तेवढं सत्व आहे देवाचं. दर शनिवारी. दर शनिवारी. आणि हनुमान जयंतीला मोठा जन्मोत्सव असतो आमच्या गावी. म्हणजे तिथं 7 दिवस सप्ताह, कीर्तन, लोकांना भोजनाचा कार्यक्रम म्हणा, बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि तिथे विविध सामाजिक कार्यक्रम पण राबवले जातात, जसं की तुम्ही एखाद्या धर्मशाळेला मदत करू शकता. तेच आता समजा पंढरपूरला आपले काही वारकरी देखील जातात आपल्या बरोबर. गावातून, आपल्या गावची एक दिंडी निघते, तर तिथे गावच्या दिंडीसाठी सुद्धा एक धर्मशाळा बांधली जाते. तर तिथे सुद्धा आपला भोजनाचा कार्यक्रम व्हावा किंवा आपल्या लोकांची तिथे चांगली सुविधा व्हावी, ह्यासाठी बऱ्याचशा गोष्टी तिकडे आखल्या जातात. तिकडे काम चालू आहे, तिकडे लोक भरभरून मदत करतात. आणि अजून एक वैशिष्ट्य असं आहे की समजा गावच्या उत्सवाला जे लोक वर्गणी गोळा करतात आहे, तर त्या वर्गणीमधले जे पैसे उरतात ना, तर ते गाव की जे कमिटी मंडळ आहे ती परत पाठवते पोस्टाद्वारे त्यांना. माझ्या वडिलांना किती वेळा ते पैसे परत आले की म्हणजे अच्छा. तुमचं तांदूळ एवढे झाले बाबा, गहू एवढे झाले, तर जे पैसे उरलेत ना तर ते तुम्हाला परत रिटर्न पोस्टाने देतात. हे पहिलं उदाहरण मी माझ्या गावातलं पाहिलं, म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो. माझ्या गावचा, माझ्या खेड्याचा मला अभिमान वाटतो. असं असा तुला कुठला अनुभव आलाय का? असा एक अनुभव आहे माझ्या बाबतीत. एक म्हणजे पूर्वी म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या घराचं काम काढलं होतं, चालू केलं होतं, आमचं घर छोटंसंच आहे, छोटं गावाला. पण जेव्हा आम्ही घराचं काम केलं तेव्हा आम्हाला सतत तिथे साप दिसायचे किंवा सतत आम्हाला अवतीभोवती सापांचा तो एक विळखा दिसायचा. तर मनातल्या मनात एक देवाला प्रार्थना केली फक्त, की रोकडोबा महाराजा, हे जे काय होतं हे फक्त थांबू दे देवा. मंदिरात येऊन दर्शन घेतलं, देवाला नारळ फोडला, दुसऱ्या दिवशीपासून साप अजूनपर्यंत मला आमच्या घरापाशी दिसलेला नाहीये. म्हणतात ना, माझ्या काकींचा एक अनुभव आहे. म्हणजे जेव्हा ती वरती रानामध्ये गेली होती ना, तर तिच्या मागे माहिती नाही काय झालं, ते बैल लागला जोरात पाठीमागे, आणि हो. तो बैल एवढ्या वाऱ्याच्या वेगाने पळत होता, ती पुढे पळत होती. हा. माझी काकी फक्त एकदाच प्रार्थना केली रोकडोबा महाराजाला, बाबा की देवा वाचव मला आता या संकटातून. बैल जागच्या जागी थांबला. म्हणजे मी काय माझ्या मनाचं सांगत नाही, लोकांचे अनुभव आहेत ते. बरोबर, म्हणजे देव आहे. देव आहे, खरंच आहे. 100% आहे, आणि ते काही मानलंच पाहिजे आपण. बरोबर, काही प्रेक्षकांचं म्हणणं काय आहे, जसं की लास्ट व्हिडिओला हा आमच्या एक कमेंट आली होती हा की देवाची पूजा केली तरच माणूस सक्सेसफुल होतो, हा. किंवा देवाची पूजा नाही केली तर तो सक्सेसफुल होतच नाही, असं नाहीये. बरोबर. म्हणजे देवाची पूजा न करता पण खूप सारे माणसं सक्सेसफुल होतात. अच्छा. ह्याच्यावर काय म्हणशील तू? म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की हम्म. गरजेचं नाही सक्सेसफुल होण्यासाठी की देवाची आम्ही पूजाच केली पाहिजे, जप केला पाहिजे, बरोबर. नारळ फोडला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं बघा आहे. आता ह्या बदलत्या जमान्यामध्ये ना आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. म्हणजे तुझ्याकडे, माझ्याकडे म्हणा, प्रत्येकाकडे आपल्याकडे टाइम कमी आहे.
तर ना पूर्वी असं होतं की लोक तपश्चर्या करायचे, जप करायचे, 108 जप म्हणायचे, त्या तिथे तिथे अखंड बसून राहायचे. आपण कुंभमेळ्यात सुद्धा आताचा जो आपला लेटेस्ट कुंभमेळा चालू आहे प्रयागराजला, तिथे सुद्धा आपण बघू शकतो एवढे साधू लोक तिकडे येतात की ज्यांनी वर्षोनवर्ष तपश्चर्या केली. पण बरोबर. आता आपल्यावरती जबाबदारी वाढली, आपल्याकडे सांसारिक जबाबदारी आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा संसार केला ना, पण तो कसा केला? त्यांनी पण परमार्थ केला ना, पण कसा केला? संसारात राहूनही देव पण भोगता येतं आपल्याला, हे त्यांनी दाखवून दिले आणि शेवटी त्यांना वैकुंठ मिळाला. बरोबर. कशामुळं? ह्याच्यामुळेच की त्यांनी देवाची भक्ती केली आणि आपल्याला सोप्या भाषेत कशी करायची हे शिकवलं. म्हणून तर तुम्हाला मंत्र दिलाय, जर तुम्हाला देवाची एवढी भक्ती करायला जमत नसेल, टाइम नसेल ना, रामकृष्ण हरी म्हणा. सिंपल वाक्य, त्याच्यामध्ये राम आले, कृष्ण आले, हरी आला. बरोबर. अख्ख्या भगवंताचा सार त्याच्यामध्ये. दुसरं वाक्य आपण कोणाला जर व्यक्ती जर आला तर आपण त्याला रामकृष्ण हरी आतुरतेने म्हणतो. बरोबर. त्याचं कारणच आहे. आणि आत्ताच्या काळात असं नाही की तुम्ही पूर्ण दिवसभर देव जपत बसा किंवा मनोभावे नमस्कार करा. देव तुमच्या आसपास कुठेही असेल, सांगता येत नाही, कोणत्याही अवतारात येईल देव. आणि बरेचसे असे अनुभव असतात आपल्याला माहिती नाही की आपल्याकडे देव येऊन गेला असेल, कळत सुद्धा नाही, कळणार सुद्धा नाही. कधी एखाद्या भिकाऱ्याच्या रूपात येईल, एखाद्या मदतनीसाच्या रूपात येईल. आता आपण म्हणतो ना, समजा मी एखादा माणूस पडला होता, ऍक्सिडेंट झाला त्याचा रस्त्यावरती, कोणी उचलाने आलं, एक माणूस आला त्याला उचलून घेऊन गेला. तो माणूस नाही आला, तो देव आलाय. त्याला तो वाचवण्यासाठी. तो देवाच्या रूपात तो माणूस आलाय. जर ही आपण मनात धारणा धरली तर 100% देव आहेच देव आहे. आहेच. बरोबर. बरोबर. आणि तेच सांगतं ना, आपल्याला हे सुद्धा तेच सांगतं, आपलं नेचर सुद्धा सांगतं की हे जग कसं निर्माण झालं. हे जर आपला सायन्स सांगत असेल ना, तर हे जग कशासाठी निर्माण झाले हे आपलं देव सांगतात. हे आपलं बोलतात ना, हे सगळं विश्व कसं चालू झालं, कशासाठी चालू झालं, हे देवाने त्या काळी लिहून ठेवलेलं आहे. ते आपल्याला माहिती सुद्धा नाही बऱ्याचशा गोष्टी. हे अशी देवाची आपण म्हणतो ती आख्यायिका आहे. मी तर त्या गोष्टीत खूप मानतो काही गोष्टी असं. तुषार, आता सध्या काय झालंय आपल्या परिसरामध्ये की लोकांना जॉब नाही आहेत. तू बरं. बघतोयस, मुलं IT झालेत. हो. आता IT ला सुद्धा जॉब नाही आहेत. बरोबर. IT तर सोडून आता मग बाकीचे जे कमी शिकलेले आहेत त्यांना तर जॉबच नाही आहेत. ओके. तर भरपूर लोक असे आहेत ना की डिमोटिवेट झालेत. म्हणजे त्यांनी काहीसा प्रयत्न केला आणि त्यांनी म्हणजे स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला बऱ्याच जणांनी. बर. बऱ्याच जणांनी म्हणजे भेटल ते म्हणजे पडेल ते काम करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी हम्म. प्रयत्न सोडून दिले, बरोबर. होप सोडून दिले. म्हणजे त्यांनी असं ठरवलं की हे सगळं फक्त माझ्यासोबतच होतंय. त्याला वाटतं की मी स्वतः प्रयत्न करतोय, पण तो बरोबर. शेवटपर्यंत प्रयत्न करत नाही माणूस. तर बरोबर. त्याला काय म्हणशील तू? म्हणजे ते हारलेत जवळपास. त्यांनी असं स्वतः समजून घेतलं की आम्ही हारलोय. अच्छा. ओके. ऍक्च्युली हा खूप चांगला प्रश्न आहे आता सध्या, म्हणजे खरंच सगळ्यांना गरजेचा आहे हा प्रश्न. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगू शकतो. एक वेळ माणसाकडे ना, आपण म्हणतो ना, माणूस सुखी कसा असू शकतो. मी तर म्हणेल तुमच्याकडे एक वेळ पैसे नसले तरी चालेल, पण माणूस त्याच्या आजूबाजूच्या माणसांनी, त्याच्या नातेवाईकांमध्ये, त्याच्या आईवडिलांबरोबर सख्य आणि समाधानी असलं पाहिजे. त्याचं कारण तुम्ही स्वतः शोधा. कधी कधी आपल्याला असं होतं ना, आपण पैशाच्या मागे लागून लागून ना आपल्या जीवनाचा आपण अर्थ हरवून बसतोय. ठीक आहे ना, थोडे पैसे येतात आहे ना आपल्याकडे, आपण थोड्या पैशांमध्ये ऍडजस्ट करा ना. आपल्याला खूप मोठी स्वप्न पण खूप पकडायची गरज नाहीये. जर आपण सुरुवात छोटी करतोय तर ऑब्व्हियसली आपले हे प्रयत्न सुद्धा त्या पद्धतीचे असले पाहिजेत की आपल्या छोट्यातून आपल्याला मोठ्यापर्यंत नेता आले पाहिजेत. आता आपण बघतो बरेचसे लोक आहेत बाहेर राज्यातून येतात किंवा आपल्या राज्यातली म्हणा, आता आपली मराठी लोकही हुशार झाली. बरेचसे लोक पाणीपुरीच्या गाड्या टाकतात आहे. बघा ना बजेट किती आहे, विचार करा किती त्याला इन्कम किती आहे आणि त्याचा खर्च किती होतोय. काही लोक भेळपुरीचा धंदा करतात आहे बरोबर. रस्त्यामध्ये. काही लोक आता आपल्या महिला, मी सकाळी सकाळी बघतो ना नाश्त्यामध्ये, मुंबईमध्ये सुद्धा मी जॉबला जातो ना, तर प्रत्येक ठिकाणी महिला आपल्याला इडली म्हणा, सकाळी पोहे म्हणा, खिचडी म्हणा. अरे सुरुवात करा, घाबरू नका, कशाला घाबरायचं आहे आपल्याला. आणि आत्महत्या करणे हा पर्याय नाही कुठल्याच गोष्टींवर. तर काय होईल आपले जास्तीत जास्त थोडे आपले 2 टाइम आपण उपाशी राहू ना, उपाशी काय फरक पडतोय. पण आपण जिद्दीने कसं पुढे गेलं पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आत्महत्या करणे जर हा पर्याय असेल तर आपण जगूनच अर्थ नाही आपला. मला तर हेच वाटतं, नवीन पिढीने हेच धरावं. नाही जमत ते ओला उबेर चालवा, नाही जमत ते शेअर मार्केट ओपन करा, नाही जमत ते युट्यूबचे कंटेंट बनवा, नाही जमत ते जा इंस्टाग्रामवरती. आज सूरज चव्हाण सारखा मुलगा बघताय तुम्ही बघतोय स्वतः, तो कुठे गेला, तो बिग बॉस मध्ये जायचं त्याचं म्हणजे आपण म्हणतो ना त्याचं स्वप्न असेल बहुतेक. ते त्यावेळी तो चप्पल घेऊन आला होता बिग बॉसच्या दारामध्ये, तेव्हा त्याने स्वतः बघितले की ते चप्पल बघून त्यांचे ते प्रोडक्शन हाऊसवाले लोक म्हणले की ह्याचे जे कपडे आहेत ते आम्ही देऊ स्वतः. का म्हटले, त्याच्याकडे जर काही असतं, खूप श्रीमंती असते, असं नाही की श्रीमंत माणूस तिथपर्यंत जाऊ शकतो. तो आज तिथं गेला आणि जिंकला आणि त्याने करून दाखवलं की गरीब माणूस हा गरीब नाही राहू शकत, तो कधीतरी मोठाच होऊ शकतो. झाला ना तो, त्याच्या प्रयत्नांनी मोठा झाला. तुम्ही तसं करा ना. प्रत्येक गोष्टीतून पैसे आहेत, फक्त डोकं चालवलं पाहिजे, संयम धरता आला पाहिजे. आणि आजकालच्या आपल्या पिढीकडे एकच, आपण नॉर्मली आपल्या मोबाईलवरती रील्स बघताना पण, व्हिडिओ बघताना पण पुढे घेऊन जातो, कारण आपल्याकडे संयमच नाहीये. बरोबर.
संयम पाहिजे. जर संयम असेल ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. मी तर हे सांगेल नवीन पिढीला, संयम धरा आणि जिद्द आणि चिकाटी पकडा. अभ्यास करा आणि नवीन पिढीनं तर अभ्यास केला पाहिजे. आजकाल आपल्या सगळ्या गोष्टीतून अभ्यासातूनच आपण पुढे जातोय. आपण एक म्हणू शकतो नाही का, भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण म्हणून जातात की कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपण म्हणतात ना कर्म आणि श्रद्धा या दोन्ही गोष्टी आहेत, पण आपल्याला त्याची सांगड घालता आली पाहिजे. आपल्याला त्या दोन्ही गोष्टींची सांगड घालून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. मग हे भगवद्गीतेमध्ये जर मांडलं असेल तर त्याला काहीतरी अर्थ आहे. त्या गोष्टीला धरून तरी आपण कमीत कमी पुढे गेलं, धरून आपण नक्की चाललंच पाहिजे. त्या गोष्टींचं अनुकरणच पुढे गेलं पाहिजे. आपल्याला हे 100% मिळणार. नाही कोणीच पण आपला आता सध्याचं सिच्युएशन काय आहे की मुलांच्या मनामध्ये भीती पण ही आहे. आता आपण पण तू पण बघतोयस की जेव्हा लग्नाची वेळ येते मुलाची, हा 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 तेव्हा म्हणजे आता असं झालंय की एक म्हणजे मुलीच्या घरच्यांना एक 26-27 वर्षाचा मुलगा डायरेक्ट सेटल पाहिजे त्यांना. बरोबर म्हणजे आहे. त्या स्वतःचं 30-40 लाखाचं घर पाहिजे कमीत कमी. हम्म. म्हणजे माणूस एक 25-30 वर्षापर्यंत कसा घर घेऊ शकतो, म्हणजे हे लोक पण ते विचार करत नाहीत मुलीवाले. नाही ते तर आहेच आहे. त्यामुळे मुलांच्या मनामध्ये पण हे कुठेतरी राहतं की माझं लग्न व्हायचंय अजून, त्यामुळे मला पटपट सेटल व्हायचंय, लवकर पैसा कमवायचा आहे, लवकर घर घ्यायचंय. त्यामुळे पण भरपूर असे आहेत. हा प्रेशरमध्ये येतं ते माणसं. बरोबर. एकदम खरंच चांगला प्रश्न आहे. का माहितीये का, कारण की माझं तर म्हणणं थोडं मुलींनी पण समजून घेतलं पाहिजे की जर आपले वडील जर वयाच्या 45व्या 50व्या वर्षापर्यंत जर स्वतःचं घर नाही करू शकत, तो 25 वर्षाचा मुलगा कुठून जमा करणार आहे एवढी गोष्ट. माझं तर म्हणणं एकच आहे मुलींसाठी, मुलगा शिकलेला नाही, निर्व्यसनी आणि चांगला असेल ना, त्याच्याकडे नसेल तर काही संपत्ती, तो तुम्हाला उद्या मोठाच करून घेऊन जाईल. उद्या तो तुम्हाला चांगलीच लाईफ देईल, फक्त तुम्ही त्याला साथ द्या. आजकालच्या थोडंसं बोलतो ना आपण, लोक मुलांची म्हणा किंवा मुलींची म्हणा थोडीशी चंचल आहेत, पण आपण थोडासा संयम दाखवून आपल्या जोडीदाराची साथ दिली ना तर त्याला आयुष्यात कधीच काय कमी नाही पडणार. मग मी मगाशी ते वाक्य बोललो ना की एक वेळ माणूस पैशाने कमी असला तरी चालेल, पण आपल्या माणसांबरोबर सुखी पाहिजे. जर त्याच्या जोडीदाराने त्याला साथ दिली ना तर 100% पुढे जाऊ शकतो. फक्त त्यासमोर डटून राहा. बरोबर. माझ्याकडे पण असं एक उदाहरण आहे. जसं की माझा मित्र एक, हा. तर तो आणि त्याला 2 बहिणी आहेत. ओके. तर त्यांचं पहिलं लहानपण पूर्ण आहे ना कुर्ल्याच्या झोपडपट्टीमध्ये गेलं. ओके. पूर्णपणे. नंतर वडिलांनी जवळपास वयाच्या 40-45च्या आसपास 45च्या आसपास आहे ना, म्हणजे चांगलं आहे त्यांचं, स्टार चमकले, नशीब चमकलं, त्यांना बिझनेस भेटला, चांगली ग्रोथ भेटली, करोडोची संपत्ती झाली त्यांची. म्हणजे त्यांनी सुरुवात झोपडपट्टीपासूनच केली. भले ते आता 2-3 करोडच्या फ्लॅटमध्ये राहतात, पण आता असं झालंय की त्यांचे पण असे विचार झालेत की आमच्या मुलीसाठी मुलगा असा पाहिजे की त्याची ऑलरेडी संपत्ती, म्हणजे करोडपतीच पाहिजे स्वतःच्या ह्याच्यावर, आणि असं पण नाही स्वतःच्या जीवावर त्याचा फ्लॅट पाहिजे, तो पण 30 वर्षाचा मुलगा. म्हणजे शिकल्या सवरलेले मुली पण आजकाल हाच विचार करतात. मग असं म्हटलं तर मग आपल्या शेतकरी बांधवाबरोबर कोण लग्न करणार मग, असा पण एक प्रश्न आहे ना. शेती पाहिजे पण शेतीत काम करायला शेतीला काम नको करायला. नाही, कारण माझं तर म्हणणं, तुम्ही शेतीवाला जर खरंच, मी एक सांगतो म्हणजे मला असं वाटतं ना, ते निवृत्ती महाराज इंदोरीकर म्हणतात ना आपले कीर्तनामध्ये की अजून 10 वर्षांनी सगळ्यात जास्त डिमांड हे शेतकऱ्याला येणार आहे. बरोबर. आता आपण पहिली काळची परिस्थिती बघा आणि आत्ताची बघा. त्या काळी ना लोक दुसऱ्यांकडे कामाला जायची रोजाने की बाबा आम्हाला काम द्या. आता तसं नाही. आता स्कॉर्पिओ गाड्या येतात लोकांना, इनोवा गाड्या येतात घरी घ्यायला बायकांना, चला बाबा आमच्या घरी कांदे काढून द्या, आम्हाला नाही का बटाटे काढून द्या. त्यांना न्यावं लागतं, 300 रुपये रोज द्यावं लागतं, एवढे बटाटे द्यावे लागतात, कांदे द्यावे लागतात, तेव्हा ते येतात, नाही तर कोणी येत नाही तुमच्याकडं. मग आजकाल मनुष्यबळ कमी पडतंय आणि म्हणून तर बोलतो ना आपण, शेतीला सोन्याचाच दिवस येतो. आजकाल जर सगळीकडे शहरीकरण होऊ लागलं, आपली शेती करणार कोण करणार. आणि म्हणून सांगतो ना, त्या शेतकरी राजाला सुवर्ण दिवस येणार आहेत. थोड्या दिवसांचा कालावधी, नक्कीच 100% येणारच. मला तुला अजून एक विचारायचं आहे की आपल्या वारीला जे माणसं जातात, एवढे पंढरपूरच्या वारीला, हा, ते लाखोच्या संख्येने जातात. माझ्या मते तू देखील गेलायस आणि तुझे वडील पण जात होते. बरोबर. तर नक्की काय अनुभव आहे तिकडचा? मला पण जायचं ऍक्च्युली, पण मला जाणं होत नाहीये. म्हणजे आता मी खरं सांगतो, पंढरीच्या वारीबद्दल बोलायचं तर माझ्या अंगावर काटा येतोय. का माहितीये का, जोपर्यंत माणूस तिथं जात नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्याचं महत्व समजणार नाही. अच्छा. तुम्ही त्या वारीत चाला, किती वर्षाचा माणूस असू दे, 100 वर ऑटोमॅटिक चालेल तो. एवढी ताकद आणि ऊर्जा त्या वारीमध्ये, त्या माऊलींच्या पालखीमध्ये, तुकोबारायांच्या पालखीमध्ये एवढी ताकद आहे ना तुमच्या, किती तुम्हाला ती पावलं ऑटोमॅटिक चालवतील. दिवसाची लोक 40-40 किलोमीटर चालतात. संध्याकाळी रस्त्यावर म्हटलं तर रस्त्यावर झोपतील माणसं, पण वारीत चालणार म्हणजे चालणार, किती वर्षाचा माणूस असू दे. माझे वडील स्वतः जातात. आता गेल्या वर्षीचा त्यांचा अनुभव सांगतो मी. वारीत असताना थोडं त्यांना पोटात इन्फेक्शन झालं. आमच्या घरातली माणसं म्हणत होती, या परत जाऊ दे मरद, नका तुम्ही जाऊ नका. नाही बोलले, मी वारी केल्याशिवाय परत नाही येणार, जाणार म्हणजे जाणार. ते तिथपर्यंत गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि मगच घरी आले. भले घरी येऊन 8 दिवस त्यांनी हॉस्पिटलमध्ये काढली,
पण ते गेल्याशिवाय काय राहिले नाही. ते बोलले मी जर गेलो नाही तर मला माझा विठुराया कसा भेटणार. बरोबर. ते एक विठुरायाचं सावळं रूप बघण्यासाठी ना माणूस एवढा आतुर झालेला असतो ना, आणि ते बघितलं ना तुम्ही खरं सांगतो अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही. ते तसं रूप आहे परमेश्वराचं. तुम्ही साधं मुखदर्शन घ्या आणि विठुरायाच्या चरणी जेव्हा तुमचा स्पर्श होतो ना, तुमचं आयुष्य धन्य झालं. मी तर बोलतो काय पाहिजे तुम्हाला आयुष्यामध्ये. त्या पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायला कुठून कुठून माणसं येतात. आपल्या फक्त राज्यातून नाही बोलत मी, वारकरी धारकरी हा तिथं कायमस्वरूपीच आहे. तुम्ही कधीही जा, तिकडे लाईनच आहे देवाला. पण बाहेर राज्यातून सुद्धा लोक आतुरतेने पंढरपूरच्या पांडुरंगाला नमन करायला येणारच. एवढं त्या वारीचं सत्व आहे. म्हणजे अक्षरशः माणसाला आपण म्हणतो लाखोंचा जनसमुदाय तिकडे जातोय. मी तर आपल्या सरकारचे पण आभार मानतो, कारण की एवढी व्यवस्था सुद्धा ती लोक करतात. आणि जागोजागी म्हणजे आता माझा एक मित्र आहे, भले तो दुसऱ्या समाजाचा आहे, आपल्याला कुठल्या याच्यात काही आणायचं नाही, पण तो दुसऱ्या समाजाचा, पण तर तो वारीमध्ये ना लोकांना पाणी बॉटल्स म्हणा किंवा कुठे समोसे म्हणा किंवा कुठे काही दुधाच्या पिशव्या म्हणा ह्याचं वाटप करतो. कारण तो आनंद आहे, त्याच्यातून लोक पुण्य घ्यायला बघतात. ते कुठे तुम्ही बघसाल ना तर प्रत्येक जागोजागी तुम्हाला माऊली चहा घ्या, तिथं माऊली शब्दाशिवाय कोणच काय बोलत नाही. माऊली चला पुढे, माऊली चला पुढे. माऊलीच. एवढ्या लाखोंची गर्दी आहे का बरं? तिथं कोणाची भांडणं होत नाही, काय होत नाही. माऊली शब्द आहे ना तिकडे, काय होणार आहे तिकडे. काय होणार. माऊलींसारखं काहीच नाही जगामध्ये. आईलाच माऊली म्हणतो आपण, तीच आपली माऊली, तिला धरूनच पुढे चाललेत माणसं. मग त्या हातावरच्या पताका असो, त्या आपल्या गळ्यामधला टाळ्याचा नाद असो, नाही तर पक्वादावरची थाप असो, ह्याच्यासारखा सुवर्ण संगम नाहीच मी तर बोलतो. तिथं कधी जाऊन अनुभव घ्या. नाही तुम्हाला साक्षात देव भेटल्याचा अनुभव आला ना. आता माझे वडील सांगतात ना, पुढच्या वर्षी मी आधीच जाणार, लवकर जाणार. का? नियोजन करायला लवकरच जायचंय त्यांना. ती ओढ लागली त्यांच्या मनात. एकदा माणूस गेला ना, वारीला गेलाच पाहिजे परत. आणि मी तर म्हणतो एकदा तरी माणसांनी, जसं म्हणतात ना काही असतं आपल्या आयुष्यामध्ये काय करायला पाहिजे, एकदा पंढरपूरच्या वारीला जाऊन आलं पाहिजे माणसं. ते करा, आयुष्याचं सार्थक आहे. तुला भेटला असा वेळ, कधी जाण्याची संधी भेटली तुला? मी पूर्ण वारी नाही करू शकलो बरं का, माझ्या मनात आहे अजून ते. पूर्ण वारी नाही करू शकलो, पण 100% करणार. माझ्या मनात ती आस लागली. जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो ना, मला वाटतं पेपर होता दुसऱ्या दिवशी, अभ्यास तर झाला होता माझा सगळा, पण मी काय गेलो माहिती आहे का, मला ते बघायचंच होता, तो सोहळा बघायचा होता. मी बराच सासवडच्या घाटापर्यंत चालत गेलो होतो, पण ती जी मजा आली ना, म्हणजे मला माहिती नाही, ती माझे पाय ऑटोमॅटिक चालत होते. नंतर आम्हाला कळलं की आमच्या गाड्या 15 किलोमीटर मागे राहिल्यात. म्हणजे ते चालत गेलो ते कळलं नाही. मग ते बोलतात ना, ती माऊलींचीच कृपा आहे की तुम्हाला ती पळायला लावते, धावायला लावते माऊलींच्या पालखीवर, एवढ्या जनसमुदायाबरोबर. सोपी गोष्ट नाही आहे ही, काहीतरी देवाचीच कृपा आहे ना, म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात आहे आपल्याबरोबर. आपण हे मानलं पण पाहिजे. तर तू म्हटलास ना पंढरीच्या वारीबद्दल, एवढी लोक का तिकडे जातात, ते कशासाठी जातात ना, ते फक्त एक आपल्या विठुरायाचं सुंदर भाबडं रूप बघण्यासाठी. आपण म्हणतो ना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर ह्याची ध्यान. ते एका देवाचं ते भाबडं रूप बघण्यासाठी ना माणूस असा काय धावत जातोय ना, त्याला फक्त आस लागलेली असते की तो कधी त्या पांडुरंगाचे चरण जाऊन धरतोय आणि मी त्या देवाच्या चरणी जाऊन लीन होतोय आणि माझं आयुष्य सार्थकी लागतंय. एवढंच त्याच्या ध्यानी असतं. म्हणून तो ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम नामाचा गजर करत 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 कसा एक एक पाऊल करत 250, 300, 400, 500 किलोमीटर जातोय, त्याचं त्यालाही समजत नाही. आणि तेवढाच किलोमीटर तो मागे चालतही येतोय. मग त्याची ताण हरपलेली असते, भूक हरपलेली असते, सगळं हरपलेलं असतं. ती फक्त एकच ध्यान, माझ्या विठुरायाचं ते सावळं रूप मला बघायचं. एकच भावना घेऊन चाललेला असतो. खरंच खूप छान अनुभव आहे तुझा, आणि खरंच मला खूप ऐकून मला पण एवढी इच्छा जागृत झाली माझी की मी पण काही येत्या वर्षात मी पण खरंच नक्कीच प्रयत्न करेल की 100% वारीला. आणि जाऊन बघ. मी तर म्हणते आपण दोघं एकत्र जाऊया वारीला. 100% मी पण जाऊया. तुझ्यासोबत नक्कीच येईल. नक्की. तर अजून एक असं विचारायचं होतं मला की आपल्या ह्याच्यामध्ये खूप साऱ्या महिला म्हणजे हाऊसवाईफ आहेत, घरी बसून असतात. घरी म्हणजे प्रॉब्लेम असतात, पैशाची चिंता असते, कमी असतात. तर त्या महिला पण विचार करतात की आम्ही काय हातभार लावू शकतो, आम्ही काय काम करू शकतो घर बसल्या. ओके. तर त्यांच्यासाठी तुला काय सांगता येईल का की त्या काय करू शकतात? कारण तू फायनान्सला घेऊन पण खूप पुढे गेलेला आहेस तू, तर तू बरोबर. काय बोलू शकतोस त्याच्याबद्दल? हां, ॲक्च्युली आपल्याकडे महिला बघ, मी तर सांगेल की महिला आता कुठलेच पाठीमागे राहिलेले नाही. महिलांनी असं समजता कामा नये की मी घरी बसले म्हणून मी काहीच करू नाही शकत. घरी बसून सुद्धा महिला लाखोंच्या उलाढाली करू शकतात. कितीतरी उदाहरणं आहे आपल्याकडे. आपण कितीतरी आज महिला अंतराळात पण गेल्यात. हो. आपल्या विलियम्स म्हणा, आत्ता अंतराळात गेलेल्या आहेत. ठीक आहे, काही कारणास्तव तिकडे अडकल्या, पण त्या आज अंतराळात आहेत. काही महिला आपल्या क्रिकेटपट्टू झाल्यात, काही महिला आपल्या टेनिसपट्टू आहेत. आता तू म्हणशील की बाबा ठीक आहे, ह्यांचं करिअर वेगळं होतं, त्यांचा पाथ वेगळा होता. घरी बसणाऱ्या महिलांचं काय, की ज्यांना आता मुलं बाळं सांभाळतात, ते घर बसल्या तुम्ही यूट्यूबचे कंटेंट बघा. तुम्ही काही महिला शिवण क्लास करतात, ते घरी बसून करतात. ते वेगवेगळ्या तुमच्या डिझाईन्स बघा कशा करायच्यात. यूट्यूब हे तुमचं माध्यम आहे, ते बघा, ते तुम्हाला दिलं आहे.
फ्रीमध्ये. गुगल सर्च करा, गुगल आपला मित्र आहे. गुगलला मित्र म्हणा, सगळ्या गोष्टी देतो आपल्याला. तुम्हाला कुठल्या ब्लाऊजच्या डिझाईन्स कट करायच्या, ड्रेस कसे कटिंग करायचे, नवीन नवीन त्याला लेसच्या कशा कशा गोष्टी करायच्या आहेत. कारण माझ्या आई बहिणींकडे मी बघतो ना, तर त्याही ह्या गोष्टी करतात. बरोबर. तुम्हाला नाही जमत, आपण बघतो की काही यूट्यूबचे चॅनल सुद्धा आहेत की ज्या लोक आपल्या नॉर्मल जे रेसिपीज आहेत, तुम्हाला एखादी नवीन डिश येते ना, तुम्ही आम्ही सोडा, घर बसलेले सोडा, पण मी एक धनगर बांधवीन आपली बघितलेली, जी म्हणजे सतत त्यांना शेतामध्ये जाऊन इकडे तिकडे जाऊन फिरावं लागतं. ते तिथे सुद्धा यूट्यूबचे व्हिडिओ बनवतात. ते कशासाठी? आणि ते टाकतात ते, कारण की लोक कोणाचे व्हिडिओ नाही बघत, ज्याच्यामध्ये लोकांना आवड निर्माण होईल ते बघतात. मग तुम्ही असं काहीतरी कंटेंट तयार करा, काहीतरी एखादी गोष्ट बघा, त्याच्यातून तुम्हाला भेटेल, नक्कीच भेटेल. तुम्ही गावरान काही लोक असे नाही का चिकन बनवताना टाकलेले, मग ती नवीन रेसिपी कशी, काळ्या मसाल्यातलं चिकन कसं, मग खरडा मसाला चिकन कसं, ह्या गोष्टी बघा ना, करा ना. बरोबर. काही लोक महिला शिवण क्लासामधून पुढे जातात. बऱ्याचशा महिला मित्र बोलताना आता लेडीज लोकांना शेअर मार्केट सुद्धा बघा, काय हरकत आहे बघायला. युट्यूबवर ते पाहिजे तेवढे कंटेंट अवेलेबल आहेत. बेसिक्स पासून शिका, नाही जमत ते क्लासेस लावा, पण जिद्द हरू नका. काही महिला क्लासेस घेतात घरी लहान मुलांचे. माझी एक चुलत बहीण आहे स्वतःची, ती घर बसल्या क्लासेस घेते मुलांचे. भले ती घरी असेल, पण लहान पहिली दुसरी तिसरी तिला जनरल नॉलेज आहे, ती ग्रॅज्युएशन झालेली आहे, आरामशीर ती 10वी पर्यंत 9वी पर्यंत क्लास घेते, 2 पैसे तिच्या हाताला मिळतात. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही शेअर मार्केटचा जर अभ्यास करायला सुरुवात केली ना, तुम्हाला ऑटोमॅटिक आवड लागेल त्या म्हणजे त्या गोष्टीची. शेअर मार्केट बघा. आजकाल आपल्या महिला बचत गटातल्या महिला मी बघतो, ठिकठिकाणी ते पापड बनवतात. ते लिज्जत पापड म्हणा किंवा अजून काय, बऱ्याचशा महिला मी बघतो त्या चपात्या लाटायचं काम करतात. ते त्या चपात्या लाटून ते बऱ्याचशा मोठ्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना पोहोचवतात. या आपल्या गोष्टी माहिती नाहीत. जा, कष्ट करा, कष्ट करायची तयारी ठेवा. जिथं कष्ट आहे तिथं फळ आहे, 100%. जर आपले कष्टच नाही केले आणि जर मी म्हटलं की मला घरी बसूनच सगळ्या गोष्टी पाहिजे, नाही भेटणार. घरी बसून पण भेटतील, पण त्यासाठी कष्ट करायची तयारी ठेवा. असं उदाहरण आहे म्हणजे माझा मित्र एक अरविंद म्हणून, तर त्यांनी रिसेंटली काय केलं की त्याची आई आणि त्याची वाईफ म्हणजे घरीच असतात. त्यांची फॅमिली छोटी, एक 5 जणांची फॅमिली आहे. ओके. सकाळी जेवण बनवलं की डायरेक्ट संध्याकाळीच बनवायला लागतं. ओके. म्हणजे सकाळी बनवलेलं तेच दुपारी यूज होतं, दुपारी खातात आणि डायरेक्ट संध्याकाळी, म्हणजे पूर्ण दिवस फ्रीच असतो. म्हणजे त्याच्या वाईफला आणि त्याच्या आईला दुसरं काय म्हणजे सोर्स नाही कसलाच, म्हणजे बसूनच राहावं लागतं दिवसभर. मग त्यांनी काय केलं की त्याच्या घरी त्याच्या आईला आणि वाईफला क्लाउड किचन तयार करून दिलं. अरे वा. क्लाउड किचन मीन्स काय की त्याच्या वाईफला बर्गर, पिझ्झा छान बनवता येतो. अरे वा. त्याच्या आईला पराठे, चपाती म्हणा, भाजी वगैरे चांगली जमते बनवायला. तर त्यांनी तसे मेनू ठरवले की आपल्या घरामध्ये आईला आणि वाईफला काय काय चांगलं बनवता येतं. मग त्यांनी तो मेनू तयार केला. झोमॅटो, स्विगी ह्यांना त्यांनी रजिस्टर केला क्लाउड किचन म्हणून, आणि ऑनलाईन ऑर्डर घेतो. अजून का पाहिजे? म्हणजे ह्याच्यामध्ये लॉस काहीच होत नाही. काहीच नाही. थोडंसं आपलं जे घरी जे सामान लागतं, जे आपली ते म्हणतात ना, एक स्पेशालिटी असते, प्रत्येकाकडे एक स्पेशालिटी असते की आपण काय चांगलं बनवू शकतो. तसंच ऑर्डर आली, बनवायचं, द्यायचं. जर समजा नाही आली ऑर्डर, तर ते आपल्याला युजच होतंय, ते काय टाकून द्यायला लागत नाही गोष्ट, ती आपणच खाणार. बरोबर. म्हणजे ह्यातून काय झालं की त्या दोघींना एक काम भेटलं. बरोबर. एक बिझनेस, स्वतःचा बिझनेस भेटला. बरोबर. म्हणजे त्या फ्री टाइम मध्ये ते ऑन करू शकतात, ऑनलाईन जाऊ शकतात, आणि तिथून पुढे त्यांचा बिझनेस चालू. मी जे सांगितलं, या ऑनलाईनच्या जगामध्ये ना खूप साऱ्या गोष्टी शक्य पण आहे, अशक्य पण आहे, आणि खूप सोप्या पण झालेल्या आहेत. तर मी बघितलं ना, माझे कोणतरी पाठीमागे एक ओळखीचे होते, ते घरी पुरणपोळीचा व्यवसाय करतात. पुरणपोळी बनवायच्या, किंवा आता मकर संक्रांत झाली तर त्या मकर संक्रांतीला आपल्याला ते लाडू बनवायचे. मग अशा छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही तुमची इन्कम जनरेट करा. खूप साऱ्या गोष्टी हातात होतात. आणि लेडीजच्या हातात तर कला असते, त्यांना बनवायची प्रत्येक गोष्ट माहिती असतात. फक्त ते एक्झिक्यूट करावं लागेल आपल्याला. आणि त्यांचे एफर्ट्स पण खूप छान असतात. म्हणजे आपल्यापेक्षा, म्हणजे माणसांपेक्षा लेडीजचे एफर्ट्स खूप छान असतात. कष्ट करायची तयारी खूप जास्त आहे त्यांची, जास्त असते. आणि त्यांचे आपण म्हणतो प्रयत्न खूप हे असतात, हार्ड वर्किंग असतात त्या. बरोबर. त्यांनी जर एखादी गोष्ट ठरवली तर ते केल्याशिवाय राहत पण नाही. मी तर बोलतो लेडीजने ह्याच गोष्टीला धरून राहिलं पाहिजे. बघा त्या किती, म्हणजे आपण बोलतो ना, एखाद्या सक्सेसफुल पुरुषामागे एखाद्या लेडीजचा हात का असतो ना, त्यासाठी हेच आहे. तर तुषार, आता आजकालची जी पिढी आहे, आता मी पण बघत आलोय, तू पण बघत आला असेल की भरपूर लोक आता देवाकडे, भरपूर देवाची श्रद्धा करायला भरपूर लोक वळतात त्या साईडला. पण काही लोकांचं काय होतंय की श्रद्धेकडे जात आहेत, देवाची पूजा आराधना सगळं करतात, पण तरी त्यांच्यासोबत आहे ना वाईट होतंय. मग ते काय म्हणतात की आम्ही देवाचं करतोय, आमचं वाईट होतंय, म्हणजे देव आमच्या पाठीशीच नाहीये. ओके. तर हा जो भाग आहे, हा श्रद्धा आणि कर्म, तर ह्याच्यावर तू काय म्हणशील? खूप सुंदर क्वेश्चन आहे. म्हणजे मला तर आवडला क्वेश्चन. म्हणजे आजकाल मला वाटतं ना, प्रत्येकाच्या मनात हा क्वेश्चन असेल
की मी एवढं देवाचं करतोय किंवा मी एवढा देवाचा धावा करतो किंवा एवढी भक्ती करतोय किंवा करते, तरी मला यश का मिळत नाही? यश हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून आहे. देवाचा आशीर्वाद तुमच्याबरोबर नेहमीच असतो. प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये, वाईट गोष्टीमध्ये. आपण बघा, चांगल्या गोष्टी जेव्हा आपल्याबरोबर घडतात ना, तेव्हा आपल्याला पटकन देव नाही आठवत. बरोबर. तेव्हा आपण काय म्हणतो, माझ्यामुळे झालं. हा. आणि जेव्हा वाईट होतं ना, तेव्हा म्हणतो देव माझ्याबरोबर का असं करतोय? देवाला फक्त आपल्या एकट्याच पडलंय का? खूप लोक आहेत ना देवाकडे, बरोबर. खूप गारानं मांडणारी आहेत. असं नाही की आपल्या एकट्याच पडलंय. ते कुठेतरी आपल्या कर्माच्या गोष्टी आहेत. आपण म्हणतो ना, श्रद्धा, कर्म आणि कष्ट. त्याचप्रमाणे आपलं कर्म काहीतरी कुठेतरी चुकलं असेल, कुठेतरी एखादी गोष्ट आपली चुकली असेल, त्याच गोष्टीचं हे फळ आहे. आणि आपण म्हणतो ना, ह्या सगळ्या गोष्टी का माझ्या बरोबर घडतात आहेत? हे देवांना सुद्धा नाही चुकलं, हे संत तुकाराम महाराजांना नाही चुकलं, ज्ञानेश्वरांना नाही चुकलं. त्यांना लोकांनी घराघरातून पेटाळून लावलं होतं. तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांडे भाजले गेलेले आहेत. कशासाठी? कारण त्यांना काही भेटलं नाही. का? तर संन्यासाची मुलं आहेत म्हणून. अरे जिथं देवाला चुकलं नाही तर आम्ही किती लहान गोष्ट आहे. बरोबर. हा, तुकाराम महाराजांना किती आलोचना सहन कराव्या लागल्या, किती गोष्टी सहन कराव्या लागल्या. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना बरोबर. किती यातना भोगल्या असतील त्यांनी. स्वराज्य उभं करताना किती गोष्टी त्यांना कराव्या लागल्या असतील. पण शेवटी त्यांनी त्या भोगल्या, त्यांनी त्या केल्या आणि त्या घडवून आणल्या. आणि हे जे सगळे घडवते ना, हे आम्ही नाही घडवते, ती आदिमाया घडवते. ती आदिमाया तिच्या मर्जीप्रमाणे चाललंय. देव सुद्धा तुमच्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये कधी येत नाही. बरोबर. ते येऊ पण शकत नाही. आपण म्हणतो ना, अरे माझा हा माणूस मरायला लागला, देवा वाचव. ते विधिलिखित आहे. ते बोलतात ना, आपल्या सटवाईन ते 5व्या दिवशीच आपल्या कपाळावर लिहून ठेवलेलं आहे. त्याच गोष्टीचे एक म्हणजे आपण म्हणू शकतो ना, ती त्या दिवशीच आपलं लिखित झालं की आपण आलो कधी आणि आपण जाणार कधी. आम्ही काय नाही करू शकत. म्हणून आपण म्हणतो की देवानी माझं वाईट केलं, देवानी माझं ते केलं, असं काही नाहीये. ते कर्म आहे त्यांचे. आपलं कर्म आहे ते आपण भोगलंच पाहिजे. आणि त्याला गोष्ट सामोरे जाऊन जर तुम्ही पुढे गेलात ना, दुःखानंतर एक सुख येणारच आहे. आणि जर दुःख नाही आलं तर सुखाची किंमत कशी कळणार आपल्याला? जर आयुष्यात सारखं सुख राहिलं, मग तुम्हाला जर तुम्हाला सारखंच आयुष्यामध्ये सुख राहिलं तर सुखाची मजा नाही येणार तुम्हाला. तुम्ही गरीबातून एखादा गोष्ट जर माणूस पुढे गेला तर त्याला अभिमान वाटतो, प्रोत्साहन भेटतं. कारण दुःखानंतर सुख लिहिलेलंच आहे आणि सुखानंतर दुःख हे लिहिलेलंच आहे. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हा बॅड पॅच असतो. खचून जायचं नाही कुठल्या गोष्टीला. माझ्या आयुष्यात काही बॅड पॅच येऊन गेले असतील, तुझ्या आयुष्यात काही येऊन गेले असतील. तिकडे सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात बॅड पॅच येऊन गेला, आम्ही कोण आहे? महान खेळाडू आहे, येऊन गेला ना. एक टाइम असं होते, रन्सच होत नव्हते, टीम बाहेर जायची वेळ आली होती, पण प्रणव उभा राहिला, कष्ट केले, बॅटने उत्तर दिले सगळ्यांना. तुम्ही तुमच्या कामाने उत्तर द्या ना. 100% लोक तुम्हाला म्हटलीच पाहिजे की हा माणूस आहे, याने करून दाखवलं काहीतरी. बरोबर. म्हणजे असं पण आहे म्हणजे की म्हणजे माणसाचे कर्म म्हणजे कर्म कोणाचे चुकले नाहीत. कर्माची भोग तुम्हाला भोगायचे तर तुम्हाला ह्याच जन्मी जन्मी भोगायचे. फक्त फरक एवढा आहे की जेव्हा आपल्याला देवाची साथ असते, आपण देवाची पूजा करतो, म्हणजे नामस्मरण करतो, म्हणजे आपण गुरु मानतो. बरोबर. जेव्हा आपण गुरुचा हात पकडून पुढे चालतो तेव्हा फक्त मला वाटतं की कर्म म्हणजे आपल्याला भोगा येणार, पण त्याची झळ एवढी लागणार नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला तेवढं भोगायला लागणार नाही. थोडं भोगायला लागणारच आहे, पण फक्त एवढंच की थोडं कमी त्रास होईल. तुमची भक्ती जर असेल, श्रद्धा जर असेल ना, तर कुठे तो करता करविता पण तुमच्यावर दया दाखवणारा आहे. बरोबर ना. तर साहजिकच आहे, त्याचा दाह नक्की कमी होईल. तुमची जी श्रद्धा असेल, तुम्ही तुमच्या गुरूंना मानत असाल ना, त्यांची खरंच मनोभावे पूजा भक्तिभावाने करत असाल ना, तर त्याचा दाह, त्याची प्रखरता नक्कीच कमी होईल. त्या दुःखाची झळ तुम्हाला कमी पोहोचेल, मला असं वाटतं. आणि आपण आपले प्रयत्न चालू ठेवा ना. देव त्याचं काम करणार, आपण आपलं काम करूया. मला तर तेच वाटतं. कारण देव कोणाचं वाईट नाही करणार कधीच. ते तुमच्या आमच्या जीवनामध्ये लिहिलेले आपण बोलतो ना, विधिलिखित आहे. ते घडणारच. त्याला आम्ही नाही बदलू शकत. बरोबर. आणि आजकाल म्हणजे आता पिढी पण चेंज होत चालली. म्हणजे पहिले कसं की सगळे म्हणजे पूर्ण अख्खं जग बोलत होतं की मराठी माणूस मराठी माणसालाच खेचतो. पण आता तसं नाही राहिलंय. आता वेगळं झालंय. म्हणजे आता मराठी माणूस पण मराठी माणसाला खूप सपोर्ट करतो, खूप जास्त. म्हणजे मला म्हणजे मी पण आता माझ्या पहिल्या जुन्या आपल्या माणसांकडून, आजी बाबांकडून ऐकलं की बाबा आपलीच मराठी लोक आपल्या मराठी लोकांचे पाय खेचतात. मला आता सध्या तर असं नाही वाटत आहे. कारण की आज मी बघतो ना, खूप साऱ्या अशा, जसे आपण म्हणतो ना, बऱ्याचशा समाजाच्या लॉबीज आहेत, तसे आपली पण एक मराठा समाजाची किंवा मराठी समाजाची किंवा अजून ह्या मराठी भाषिक समाजाची एक लॉबी तयार व्हावी. त्याच्यातून मराठी उद्योजक हा मराठी माणूस हा मराठी उद्योजकाकडेच गेला पाहिजे. आपण करू शकतो ना, का नाही करू शकत? जा आपला एखाद्या दुधाचा व्यवसाय आहे, आपल्या एखाद्या मित्राचा, त्याच्याकडून दूध घ्या. काय होतं, 1 किलोमीटर लांब पडेल आपल्याला, घ्या ना, त्याचा फायदा होऊ द्या ना. का नाही? तो पुढे जाऊ दे ना. एखाद्या मित्राने आपला पाणीपुरीच्या गाड्या टाकल्या, त्याच्याकडे जाऊन खा.
रोज नका खाऊ, एखाद्या दिवशी तरी खा. भले थोडी नसेल टेस्टी, खाऊन बघायला हरकत काय, त्याला प्रोत्साहन द्या, दुसऱ्या दिवशी चांगली टेस्टी चांगली बनवल अजून. असं आहे. आणि आता तसं नाही राहिलं. मराठी माणूस मराठी पाय खेचतोय असं मला तर नाही वाटत. कारण की आजकाल मी बघतो ना, रस्त्याने मी आता इथून अंधेरीला जातो जॉबला किंवा मुंबईत जातो ना, तर रस्ते आपले मराठी बरेचसे लोक आपले हे पोह्यांचे म्हणा किंवा खिचडी म्हणा किंवा उपीट, ह्या साऱ्या इडली म्हणा, ह्याच्यामध्ये सुद्धा आपली मराठी लोक, डोसे बिसे आपले लोक बनवतात. स्टेशन बाहेर. हा, मला अभिमान वाटतो. आपल्या इथे एक मुलगा आहे, तिथं स्टेशन जवळ एक सकाळी पोहे आणि सगळं घेऊन असतो. किती गर्दी असते त्याच्याकडे. हो. चाललाय ना मराठी माणूस पुढे, कोण नाही म्हणतो जाणारच. आहे आता सपोर्ट सगळे करतात, आता पहिल्यासारखं नाही राहिलं. तर तुषार, तुझं खरंच खूप खूप आभार. तू आलास, तुझा वेळ दिलास, त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. तर जाता जाता तू आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील, तर खरंच 2 गोष्टी सांगून जा. ऍक्च्युली मला वाटलं नव्हतं तू मला असं काय बोलवशील वगैरे. मला खूप आनंद झाला ऍक्च्युली तू मला बोलवलंस तर. आणि तुझ्या माध्यमातून काही माझे अनुभव म्हणा किंवा तुझ्या गोष्टी म्हणा, तू ह्या समाजासमोर आणू पाहतो ह्या युट्यूबच्या माध्यमातून, मी खरंच तुला एक सॅल्यूट करतो. कारण की तू तुझा एक खूप चांगला प्रयत्न करतो की तुझ्या गोष्टी आपल्या ह्या लोकांसमोर तू मांडतोयस आणि त्यांना कुठेतरी प्रेरणा देतोयस, प्रोत्साहन देतोय. मग तू त्या लेडीज लोकांना असू दे, आपल्या वारकऱ्यांना असू दे, धारकऱ्यांना असू दे, आपल्या श्रद्धेसाठी असू दे किंवा आपल्या देवधर्माबद्दल असू दे, ह्या गोष्टी तू एवढ्या पुढे घेऊन जातोयस ना, मन भरून आलं माझं ऐकून. मग मी तुझ्यासाठी आज नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा नाही, 1000 वेळा उभा राहील. कारण तू एवढा चांगला प्रयत्न करतो ना, आवडलं मला. आणि तू पण एक आपला मराठी मुलगा पुढे चाललाय, तर जाऊ दे ना गाड्या, काय हरकत आहे, जाऊ दे, जोरदार जाऊ दे. खरंच तू आलास, धन्यवाद. परत भेटू आपण पुढच्या. नक्कीच तुला मी परत नक्की बोलवेल एकदा. त्यावेळी नवीन नवीन अनुभव घेऊन आपण नवीन मांडूया पुढे परत. चालेल, भेटूया. ओके, थँक्यू. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तर ह्या पण व्हिडिओला तुम्ही खूप सारं शेअर कराल, लाईक कराल, कमेंट कराल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. श्री स्वामी.